पोलिसांना चोरांचा धागा चोरा लागत नाही. आईल्या नगरला कालचा जसा तपास एका 24 तासामध्ये लागला, असा प्रत्येक तपास लागावा. आणि मला वाटतं असे जर तपास लागले तर या हिंदुस्थान देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये असे नराधाम परत जन्माला येणारच नाही. पण अवस्था बिघडून गेलेली आहे. सगळी जी साखळी आहे, हे साखळी पूर्ण बिघडून गेलेली आहे. भ्रष्टाचार जे भ्रष्टाचार नष्ट करायचं म्हणतात ना, त्यांच्याच बुडाखाली भ्रष्टाचार चालू होतो. विडाल मला असं वाटतं हिंदुस्थान देशामध्ये आपण जन्म घेऊन या महाराष्ट्रामध्ये आपण जर जन्म घेऊन जर आपल्याला जर लोकांच्या स्वातंत्र्य राहावं लागत असेल, आपण जर आपल्या धर्माचं काम करत नसेल तर, आणि जर या हिंदुस्थान देशामध्ये धर्माचं काम करणारा जो असेल त्याला जर मरण पत्कावर लागत असेल तर ह्याच्यापेक्षा खेदाची बाब कोणती आहे? अरे या हिंदुस्थान देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये काय गायींची सेवा करणारे गोभक्त असतील, त्यांना काही समाजकंटक त्यांना देखील मारून टाकतात. कालची घटना आहे, फक्त गन लावून तिकडे गेल्यामुळे त्याला मारहाण केली आणि त्याला मरावं लागलं. कुठं हे चाललंय कुठं? आणि ज्याला आपण संतांची भूमी म्हणतो ना, त्या संतांच्या भूमीमध्ये ह्या घटना घडायला लागल्या. जर आपल्या मनाला कुठतरी काहीतरी वाटू द्या, कारण आपल्यावर आपण जरी एक होणार नाही. मी तुम्हाला गेल्या वर्षी सांगितलं असेल नसेल, पण या वर्षी तुम्हाला आणखी सांगेल. आपण जातीमध्ये गुरफटले गेलो. तो धनगर आहे, तो माळी आहे, तो चांभार आहे, तो कुंभार आहे, तो वंजारी आहे, तो मराठी आहे. हे कोण म्हणतोय? ते आम्ही म्हणतोय. त्या लोकांना विचारा तुम्ही, तू कोण आहे? पण मला सांगा, त्या समाजामध्ये जाती नाहीत का? आहेत. कोणकोणत्या? फकीर असेल, पठाण असेल, तांबुळे असेल, बागवान असेल, आणि किती सापवाले असतील. अशा बऱ्याच जाती आहेत. पण त्या कोणत्याही लोकांना विचारा तुझी जात काय, तो सांगतो मी फक्त मुस्लिम आहे. आणि आम्हा लोकांना विचारा तुम्ही कोण आहे, तो म्हणतो मराठा आहे, तांबार आहे, कुंभार आहे, धनगर आहे, तो सांगतोय. अरे ज्या दिवशी आपण म्हणू ना आम्ही कुणीच नाही, आम्ही फक्त हिंदू आहोत, ते कुणाची माय मिळेली की आपल्यावर हल्ला करण्याचा आपण आपल्यामध्ये वाटून घेतलोय. आणि राजकारणी लोकांना तेच करायचंय. आपल्यातली आपल्यात असं सगळ्यांना विभक्त करून टाकायचंय. आपल्यातल्या आपल्यात भांडण लावायचे आणि ह्यांच्या पोळ्या भाजून यायच्या. दादा, ह्यांची पोळी भाजण्यासाठी आपल्या धर्माचा नाश करू नका, हे तुम्हाला कळकळीची विनंती आहे. विढाला कीर्तन प्रवचन कशासाठी असले पाहिजेत? हे परंपरा आली याच्यासाठी. सत्य कीर्तन कशासाठी? हे सत्य कशासाठी? आपल्याकडे पैसा जास्त झाला याच्यासाठी? आपल्याला काही कामं नाहीत याच्यासाठी? आपल्याला घरी झोपा येत नाही याच्यासाठी? किंवा घरी आता इथं पंगत, चांगली पंगत, दर दिवस वेगवेगळ्या पंक्ती घालतात लोक. आज ह्या मळ्यातली, उद्या त्या मळ्यातली, अशा चांगल्या पंक्तीत मग खाण्यासाठी. सत्य कशासाठी? जो हिंदू धर्मातला तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी चाललाय, जो हिंदू धर्मातला तरुण आज बिघडत चाललेला आहे, हा तरुण वर्ग बिघडू नये, हा तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी जाऊ नये. या तरुणाला आपला धर्म काय, संस्कृती काय, हे त्या तरुणाला कळावं. याच्यासाठी मला वाटतं सत्य कीर्तन असावेत, अन्यथा याची गरजच नाही. पण आम्ही त्या भानगडीत पडत आम्हाला आमचा धर्म कशाबद्दल खातात आम्हाला कळत. धर्म म्हणजे काय? धर्माची व्याख्या म्हणजे काय? आम्हा लोकांना धर्म कशाबद्दल खातात माहित नाही. बऱ्याच लोकांची अवस्था अशी आहे महाराज. कशी? आमची गाडी, आमची बॉडी, आमच्या बायकोची, आमची माडी, आमची दाढी, आमच्या बायकोची गोल गोल साडी. याच्या पलीकडे आम्हाला धर्म माहिती? याच्या पलीकडे आम्हाला काय लोकांना आणखी याच्या पुढे बोलू का? स्वतःचं घर, ऑफिस आणि मुलं बाळ, याच्या पलीकडे काहीच माहित नाही. समाजातली अवस्था आहे. माझ्याकडे एक नाशिकवरून एक बांधकाम विभागाचे एक अधिकारी आले आणि ते अधिकारी आल्याच्या नंतर सभामंडपची पाहणी करण्यासाठी आले होते.
त्यांनी सभामंडपची पाहणी केल्याच्या नंतर ते म्हटले इथं काय आहे. मी त्यांना सांगितलं तर वारकरी शिक्षण संस्था आहे. म्हणजे वारकरी शिक्षण संस्था म्हणजे कशासाठी. म्हणून कीर्तन प्रवचनकार घडवण्यासाठी. ते म्हणजे कीर्तन प्रवचनकार घडवण्याच्या संस्था पण असतात का. मग जेव्हा का पाकिस्तान मधला आहे का. अरे नाशिक मध्ये राहतोय, महाराष्ट्रामध्ये राहतोय, कीर्तन प्रवचन करण्याची संस्था तुला माहित नसेल, मग तू जगतो कशाला. याचा अर्थ काय. याला फक्त बायको, ऑफिस आणि मुलं याच्या पलीकडे याला माहिती. ह्यो धर्म कधी पाहणार. विडाला 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 विडाला